छोट्या भुकेसाठी असू दे किंवा टाइमपास म्हणून घेतलेली मस्त अशी शंकरपाळीची वाटी कधी संपेल तुम्हाला कळणार सुद्धा नाहीत. बघितलत ना, बिस्किटाप्रमाणे झालेल्या, अगदी वरतून खुसखुशीत आणि आतून अगदी मऊ असलेल्या ह्या मस्त अशा शंकरपाळ्या खूप सोप्या पद्धतीने बनवल्या आहेत. चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. तर इथे मी माझ्या पद्धतीने रेसिपी करते. तुम्ही कोणत्या पद्धतीने करता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर इथे आपण एका वाटीचं प्रमाण घेऊ. पहिल्यांदा इथे 1 वाटी साखर घेतली आहे. त्याच वाटीने पाणी मिक्स केलं आहे आणि त्या वाटीच्या अर्धी वाटी इथं मी साजूक तूप घेतलं आहे. आता हे आपल्याला गॅसवरती साखर विरघळूपर्यंत छान असं गरम करून घ्यायचं आहे. आता अजून आपली शंकरपाळी अजून हलकी होण्यासाठी किंवा आतून खुसखुशीत होण्यासाठी संपूर्ण मैदा आपल्याला इथे चाळून घ्यायचा आहे. आता साखर विरघळलेलं मिश्रण एका परातीमध्ये घेऊन ते छान असं पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. त्यामध्ये चवीसाठी मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी वेलची पावडर. चला, आपलं पाणी सुद्धा आता हे थंड झालेलं आहे. पहिल्यांदा मी याच्यामध्ये 1 वाटी मैदा घालते. दुसरी वाटी मैदा घालून हाताच्या साहाय्याने असं हलकं हलकं एकाच बाजूने फिरवायचं आहे. आता तिसरी वाटी घालते. आता हे पीठ मळत असताना आपल्याला हे पीठ एकदम पातळ न मळता आपल्याला हे चांगलं घट्टसर पीठ तयार करून घ्यायचं आहे. या पिठाचा चांगला एक गोळा करून घ्यायचा आहे. फक्त हे पीठ मळत असताना जास्त जोर न देता अगदी हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे, की जेणेकरून त्यातले आतले पदर आहेत ते मोडता कामा नये. इथे वाटीचा अंदाज घेतला तर मला इथे बरोबर 4 अंदाजे वाट्या इथे मला मैदा लागलेला आहे. आता हे पीठ फक्त 10 ते 15 मिनिटांसाठी फक्त झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिटांनंतर लगेचच यातला मी एक छोटा गोळा काढून घेतला आणि आता तो जास्त पातळ नाही आणि जास्त जाड नाही, या पद्धतीने असा छान लाटून घ्यायचा आहे आणि त्याच्यापासून मस्त अशा चौकोनी तुम्ही कटरच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने अशा छान शंकरपाळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. बघितलं, जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाहीत, अशा पद्धतीच्या आपण ह्या सर्व शंकरपाळ्या काढून घेतल्या आहेत. तेल सुद्धा इथं चांगलं गरम झालेलं आहे. शंकरपाळी तळत असताना मात्र गॅस मंद आचेवरतीच ठेवायचा आहे आणि आता एक एक करून यामध्ये सर्व शंकरपाळ्या मी टाकल्या आहेत. आता जास्त शंकरपाळीची गर्दी न करता इथे मी जेवढ्या तेलामध्ये बसतील इतक्याच शंकरपाळ्या टाकल्या आहेत आणि टाकल्यावरती सुद्धा जास्त शंकरपाळीला हलवत बसायचं नाही, नाहीतर याचे पदर सुटण्याचे किंवा पदर तुटण्याची जास्त दाट शक्यता असते. तर असं सतत हलवत राहायचं. जेव्हा शंकरपाळ्या आपोआप फुगून वरती येतात तेव्हा आपण उलटपालट करून सगळीकडून एकसारखा रंग येऊपर्यंत आपल्याला छान या मंद आचेवरती मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत. आणि अशा पद्धतीने आपल्या सर्व शंकरपाळ्यांना मस्त असे लेयर्स सुद्धा आलेले आहेत आणि रंग सुद्धा बिस्किटाप्रमाणे आलेला आहे. आणि तुम्ही बघितलं, खायला वरतून अगदी खुसखुशीत आणि आतून एकदम मऊसूद असणाऱ्या या शंकरपाळी कोणत्याही कोपऱ्यातून कट करा, ती सगळीकडून अशी एकदम खुसखुशीत आणि आतून मऊसूद झालेले आहे, हे तुम्ही बघू शकता. आणि खायलाही अगदी प्रमाणात गोड झालेले आहे. प्रमाण सुद्धा खूप साधं सोपं आहे आणि हे जर तुम्हाला आवडलं असेल तर रेसिपी लगेचच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि जाता जाता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप धन्यवाद.